हाय फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे ज्ञानदीप एक्झाम स्टडी पॉईंट या एज्युकेशनल आणि न्यूज भरती चॅनलवरती. आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. आधुनिक भारताचा इतिहास या टॉपिकवरती आपण आज क्वेश्चन्स आन्सर बघणार आहोत. बघा तर फ्रेंड्स, कोणत्याही परीक्षेची तयारी तुम्ही करत असाल तर इतिहास हा विषय कंपल्सरी आहे आणि जवळजवळ 25 क्वेश्चन्समध्ये जनरल नॉलेजमध्ये 4 ते 5 प्रश्न हे इतिहासावरती असतात. तर आपण ह्या सिरीजमध्ये आयोगाने आणि सरळ सेवा भरतीमध्ये जे परीक्षेत प्रश्न आलेले आहेत आणि असेही काही नवीन प्रश्न मी यात घेतलेले आहेत की जे येण्याची शक्यता आहे, अशी प्रश्नांची इथे सिरीज आपण घेऊन आलेलो आहोत. चला तर फ्रेंड्स, व्हिडिओला सुरुवात करूया. इथे नोट्सच्या स्वरूपामध्ये आपण व्हिडिओ टाकलेला आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ ऐकताना या जी नोट्स तुमच्याकडे नसेल ती लगेच राईट डाऊन करत चला, व्हिडिओ पॉज करून. चला तर फ्रेंड, व्हिडिओला सुरुवात करूया. चला, पहिला प्रश्न बघूयात आपण इथे. आधुनिक भारताचा जो इतिहास आहे हा 1857 ते 1947 दरम्यानचाच मी घेतलेला आहे. 2 टप्प्यामध्ये मी याची वर्गवारी केलेली आहे. चला तर मग सुरुवातीला आपण जिथून इतिहासाची सुरुवात होते, इंग्रज भारतात केव्हा आले, पोर्तुगीज, युरोपियन याविषयी आपण माहिती बघूयात. तर इथे बघा, सर्वात प्रथम मी इथे क्रमच घेतलेला आहे. इथे जोड्या लावाच्या स्वरूपामध्ये तुम्हाला युरोपियनचा सर्वात भारतात येण्याचा प्रथम क्रमांक कसा होता आणि त्यांचे वर्ष कोणते होते या पद्धतीने हा प्रश्न आहे. बघा, पोर्तुगल सर्वात पहिल्यांदा आले 1498 मध्ये. त्यानंतर इंग्रज आले भारतामध्ये 1600 मध्ये. त्यानंतर डच आले 1602 मध्ये आणि सर्वात शेवटी आले फ्रेंच राज्यकर्ते, जे 1664 मध्ये आले. तर या क्रमाने तुम्हाला जोड्या लावाच्या स्वरूपामध्ये किंवा इथे तुम्हाला वर्ष आणि ऑप्शनच्या स्वरूपामध्ये प्रश्न विचारण्यात येतो. पुढचा प्रश्न बघूयात आपण. 31 डिसेंबर मध्ये 1600 या साली लंडन येथे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. तर बघा फ्रेंड्स, मी नोट्समध्येच तुम्हाला 2-2, 3-3 क्वेश्चन्स कव्हर होतील या पद्धतीने नोट्स काढलेल्या आहेत या. तर इथे आपल्याला ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झाली तर 1600 मध्ये 31 डिसेंबरला, आणि ही कुठे झाली तर लंडनमध्ये झाली. असे 2 क्वेश्चन्स इथं कव्हर होतील आपले. पुढचा प्रश्न बघूयात. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात आपली पहिली वखार सुरत येथे स्थापन केली. 1498 मध्ये वास्को द गामा याने भारताकडे येण्याचा नवीन जलमार्ग शोधून काढला. वास्को द गामाने केरळ राज्यातील कालिकत येथे सर्वप्रथम उतरला. तर या प्रश्नामध्ये तुम्हाला केरळ राज्यामधलं कोणतं ठिकाण आहे ते एक विचारतात आणि कोणत्या वर्षी वास्को द गामाने भारताकडे येण्याचा नवीन जलमार्ग शोधला या प्रकारचा एक प्रश्न विचारला जाईल. त्यामुळे इथे 2 प्रश्न इथं कव्हर होतात. पुढचा प्रश्न बघूयात. पोर्तुगीजांच्या भारतातील पहिला व्हाईसराय फ्रान्सिस्को अल्मेडा हा होता. तर इथं व्हाईसराय आपण घेतलेले आहेत. इथं पोर्तुगीजांचा विचारलेला आहे, तर हा फ्रान्सिस्को अल्मेडा हा होता. भारतातून इंग्रज 15 ऑगस्ट 1947 पर्यंत होते. बघा, इंग्रज कितीपर्यंत होते, आपल्याला स्वातंत्र्य मिळून तोपर्यंत होते. त्यानंतर फ्रेंच भारतामध्ये 1854 पर्यंत होते आणि पोर्तुगीज हे 1961 पर्यंत होते. त्यानंतर हे सर्व राज्यकर्ते जे आहेत हे निघून गेलेले आहेत भारतातनं. तर हे जोड्या लावाच्या स्वरूपामध्ये तुम्हाला येतात. पुढचा प्रश्न बघूयात आपण. 23 जून 1757 मध्ये बंगालमध्ये प्लासीची लढाई इंग्रज व सिरस उद्दौला यांच्यात झाली. प्लासीच्या लढाईत सिरस उद्दौलाचा पराभव लॉर्ड क्लाइव्हने केला. तर याच्यामध्ये बघा, प्लासीची लढाई कोणामध्ये झाली आणि त्यामध्ये पराभव कोणाचा झाला हे 2 प्रश्न इथे तुम्हाला कव्हर होतील. बघा तर फ्रेंड्स, व्हिडिओ आहे ना हा शेवटपर्यंत बघा तुम्ही. नक्कीच तुमच्या हातामध्ये पूर्ण आधुनिक भारताच्या इतिहासाचे प्रश्न येणार आहेत. तुमच्याकडे जर वेळ नसेल तर तुम्ही काय करा, व्हिडिओच्या सेटिंगच्या बटनमध्ये जाऊन तुम्ही त्यामध्ये प्लेबॅक जो स्पीड असतो तो स्पीड इथे वाढवून थोडं फास्ट फॉरवर्ड करून तुम्ही तो व्हिडिओ ऐका, जेणेकरून तुमचा वेळ इथे वाचणार आहे. चला तर पुढचा प्रश्न बघूयात. लॉर्ड क्लाइव्हने भारतात ब्रिटिश सत्तेचा पाया घातला असे म्हणतात, कारण खऱ्या अर्थाने ब्रिटिशांची सत्ता भारतात प्लासीच्या लढाईच्या स्थापनेनंतर झाली. तर लॉर्ड क्लाइव्हने भारतात ब्रिटिशांचा पाया घातलेला आहे आणि त्यांनी प्लासीच्या लढाईनंतर ही सत्ता स्थापन झाली आहे. तर इथे तुम्हाला गव्हर्नर जनरल विचारतात. चला तर पुढचा प्रश्न बघूयात.
बॉक्सरची लढाई इंग्रज आणि मीर कासिम यांच्यात झाली आणि यात इंग्रजांचा विजय झाला. तर बॉक्सरची लढाई इथे दिलेली आहे इंग्रज आणि मीर कासिम आणि इंग्रजांचा इथे विजय झालेला आहे. इतिहासकारांच्या मते बॉक्सरच्या विजयाने कार्य पूर्ण केले कारण बॉक्सर लढाईमुळे इंग्रजांचा पाया हिंदुस्थानात पक्का झाला. तर बॉक्सर लढाईमुळे इंग्रजांचा पाया पक्का झाला आणि प्लॅसीच्या लढाईमध्ये त्यांनी भारतामध्ये सत्ता काय केली, फक्त स्थापन केली होती. तर हे 2 प्रश्न व्यवस्थित कव्हर करा तुम्ही. पुढचा प्रश्न बघूयात. वॉरन हेस्टिंग हा बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल झाला. लक्षात घ्या, वॉरन हेस्टिंगने मुलकी सेवेचा सिव्हिल सर्व्हिसेस याचा हिंदुस्थानात पाया घातला. तर परीक्षेत तुम्हाला सिव्हिल सर्व्हिसेस हे कोणत्या काळात सुरू झालेल्या आहेत असा प्रश्न विचारला जातो. तर त्यासाठी वॉरन हेस्टिंग हा बंगालचा गव्हर्नर जनरल होता. पुढचा प्रश्न बघूयात. कॉर्नवॉलिसने 1793 मध्ये कायमधारा पद्धती सुरू केली. लॉर्ड वेल्सीने तैनाती फौजीची सुरुवात किंवा पद्धत ही सुरू केली आणि या तैनाती फौजेचा सर्वप्रथम स्वीकार औरंगजेबाच्या निजामाने केला. इथे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, सुरुवात कोणी केली? लॉर्ड वेल्सीने आणि स्वीकार प्रथम केला आहे हैदराबादच्या निजामाने. चला तर पुढचा प्रश्न बघूया. कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याने बादशहाकडून व्यापारी परवाने मिळविले? तर हा प्रश्नही महत्त्वाचा आहे बघा. सर थॉमस रो यांनी बादशहाकडनं व्यापारी परवाने मिळवले. विजयनगर साम्राज्याचे अवशेष कोठे पाहावयास मिळतात? तर हम्पी या शहरामध्ये विजयनगर साम्राज्याचे अवशेष बघायला मिळतात. पुढचा प्रश्न बघूयात. स्वतंत्र भारताचा पहिला व शेवटचा भारतीय गव्हर्नर जनरल कोण होता? क्वेश्चन व्यवस्थित लक्षात घ्या. खूप मुलांचं ह्या प्रश्नावरती जमलिंग होतं. तर पहिला आणि स्वातंत्र्य भारताचा पहिला आणि भारतीय गव्हर्नर शेवटचे चक्रवर्ती राजगोपालचारी हे होते. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. कोणत्या वर्षी 1878 मध्ये कोणत्या गव्हर्नरने सरकारी कार्यालयाला रविवारची साप्ताहिक सुट्टी देण्याची प्रथा सुरू केली? तर यासाठी लॉर्ड हार्डिंग या अधिकाऱ्याने सुरुवात केली. पुढचा प्रश्न बघूयात. चार्ल्स डिकिन्स याने भगवद्गीतेचे इंग्रजीत रूपांतर कोणत्या गव्हर्नरच्या काळात केले? हा एक बऱ्यापैकी नवीन क्वेश्चन आहे बघा. तो वॉरन हेस्टिंग या अधिकाऱ्याने भगवद्गीतेचे इंग्रजीमध्ये रूपांतर केले. चला तर पुढचा प्रश्न बघूया. ब्रिटिशांचा भारतातील पहिला व्हाईसराय कोण? तर ब्रिटिशांचा भारतातील पहिला व्हाईसराय लॉर्ड कॅनिंग हा होता. पुढचा प्रश्न बघूयात. भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्लीला केव्हा नेण्यात आली? तर 1912 साली नेण्यात आली. तर भारताची सर्वात पहिली राजधानी कोलकात्याला होती आणि त्यानंतर दिल्ली ही ठरल्यानंतर 1912 साली ती नेण्यात आली. तर इथे 2 प्रश्न तुमचे कव्हर होऊन जातील. 1857च्या स्वातंत्र्य उठावाच्या वेळी भारतातील ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण होता? बघा, तर ब्रिटिश गव्हर्नर लॉर्ड कॅनिंग होता. म्हणजेच इथे ब्रिटिशांचा पहिला व्हाईसराय लॉर्ड कॅनिंग आणि 1857च्या उठावाच्या वेळेस सुद्धा लॉर्ड कॅनिंग हेच गव्हर्नर जनरल होते. पुढचा प्रश्न बघूयात. कोणत्या गव्हर्नरच्या कारकिर्दीची तुलना औरंगजेबाशी केली जाते? बघा, हा प्रश्नही वेगळा आहे. जशी गव्हर्नरची तुलना विचारलेला आहे तर लॉर्ड कर्झन या गव्हर्नरची तुलना औरंगजेबाच्या कार्यकर्त्याशी केली जाते. लॉर्ड कर्झन वायली यांची हत्या कोणत्या क्रांतिकारकाने केली? तर लॉर्ड कर्झन वायली यांची हत्या मदनलाल धिंगरा यांनी केली. पुढचा क्वेश्चन बघूयात. जनरल ओडवायर यांची हत्या कोणत्या क्रांतिकारकाने घडवून आणली? तर उधम सिंह यांनी घडवून आणली. 1857च्या उठावाचे तत्कालीन कारण कोणते होते? तर बघा, गायीची व डुकराची चरबी लावलेल्या काडतुसांचा उपयोग हे 1857चं उठावाचं कारण होतं. बघा तर फ्रेंड्स, यामध्ये आपण ही जी क्वेश्चन्स घेतलेली आहेत ही सतत तेच क्वेश्चन रिपीट करण्यापेक्षा जर तुम्ही नवीन क्वेश्चन आहे जे 1-2 वेळेसच विचारलेले आहेत असे मी नोट्स काढून ह्या व्हिडिओमध्ये टाकलेले आहेत. चला तर ह्या नोट्स तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तुमचे सगळे डाऊट्स इथे क्लिअर होतील. चला तर पुढचा प्रश्न बघूयात. भारतामध्ये पहिला पाऊल ठेवणारा इंग्रज अधिकारी कोण होता? तर थॉमस स्टीव्हन्सन हे भारतामध्ये पहिले पाऊल ठेवणारे इंग्रज अधिकारी होते. कोणत्या गव्हर्नरने भारतातील ठगांचा बंदोबस्त किंवा बंदोबस्ताचे महत्त्वपूर्ण कार्य केले? तर लॉर्ड बेंटिंक यांनी ठगांचा बंदोबस्त केलं.
व्यापारी संबंध निर्माण करणारा पहिला युरोपियन कोण? युरोपियन विचारलेला आहे, तर इथे पोर्तुगीज हे होय. पोस्ट खाते भारतात कोणत्या गव्हर्नरच्या काळात सुरू झाले? तर लॉर्ड डलहौसी यांच्या काळामध्ये पोस्ट खाते हे सुरू करण्यात आले. हाही क्वेश्चन भरपूर परीक्षेत विचारलेला आहे. कायमधारा पद्धती कोणत्या गव्हर्नरने सुरू केली? तर कायमधारा पद्धती ही लॉर्ड कॉर्नवॉलिस या गव्हर्नरने सुरू केली. यामध्ये मी सगळे गव्हर्नर्स घेतलेले आहेत, जेणेकरून तुमचे जमलिंग न होता व्यवस्थित प्रश्नाच्या स्वरूपामध्ये ते असावेत. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. बंगालची फाळणी केव्हा करण्यात आली? तर 1905 या साली करण्यात आली. भारतातील सर्वात जुने विद्यापीठ कोणते? तर कोलकाता हे भारतातील सर्वात जुने विद्यापीठ आहे. भारतीय स्वातंत्र्याचा पहिला उठाव केव्हा झाला? तर 1857 साली भारतीय स्वातंत्र्याचा पहिला उठाव झाला. पुढचा प्रश्न बघूयात आपण इथे. कोलकाता, मुंबई आणि चेन्नई या विद्यापीठाची स्थापना केव्हा करण्यात आली? तर हे तिन्ही विद्यापीठ जे आहे 1857 साली स्थापन करण्यात आले. तर यावरती मुंबई विद्यापीठ हे भरपूर वेळेस परीक्षेत विचारलेलं आहे की स्थापना केव्हा करण्यात आलेली आहे. त्यामुळे हे तुम्हाला ट्रिकनुसार लक्षात ठेवता येईल. पुढचा प्रश्न बघूयात. भारतीय चलन कायदा आणि भारतीय सहकारी पतपेढी कायदा कोणत्या गव्हर्नरने संमत केला? भारतीय चलन कायदा आणि सहकारी पतपेढी कायदा तर लॉर्ड कर्झन या अधिकाऱ्याने इथे सहमत केला. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. पानिपतचे तिसरे युद्ध केव्हा घडले? 1761 आणि यामध्ये कोणाचा पराभव झालेला आहे? मराठ्यांचा पराभव झालेला आहे. यामध्ये तुम्हाला पानिपतचे तिसरे युद्ध कोणाकोणात घडले हे सुद्धा विचारतात. बघूयात आपण पुढे. राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या गव्हर्नरच्या कारकिर्दीत झाली? तर लॉर्ड डफरीन यांच्या कारकिर्दीत राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. हा मस्ट IMP क्वेश्चन आहे. प्रत्येक सरळ सेवा भरतीत, क्लार्क भरतीमध्ये किंवा MPSC लेवलची परीक्षा असो, हा प्रश्न हमखास असतोच. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. पानिपतचे दुसरे युद्ध कोणामध्ये घडले? अकबर आणि हिमू यांच्यामध्ये घडले आणि यामध्ये अकबर या राजाचा विजय झाला. पुढचा क्वेश्चन बघूयात. जगातील सर्वात मोठी राज्यक्रांती कोणती? तर फ्रेंच राज्यक्रांती ही जगातील सर्वात मोठी राज्यक्रांती आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. भारताच्या स्वातंत्र्याचा राष्ट्रध्वज कोणाच्या हस्ते फडकविण्यात आला? राष्ट्रध्वज विचारलेला आहे. तर लॉर्ड माउंटबॅटन यांच्या हस्ते हा भारतीय स्वातंत्र्याचा राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये उदयाला आलेले जगप्रसिद्ध व्यक्तिमत्व कोणते? तर नेपोलियन बोनापार्ट हा व्यक्तिमत्व उदयास आले. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. पानिपतचे पहिले युद्ध 1516 मध्ये झाले आणि यामध्ये इब्राहिम लोदी आणि बाबर यांच्यामध्ये युद्ध झाले. तर बघा, तिन्ही आपण युद्ध इथे घेतलेले आहेत. पुढचा क्वेश्चन बघूयात. इंडियन पिनल कोड केव्हा सहमत करण्यात आला? तर इंडियन पिनल कोड इसवी सन 1860 या वर्षी सहमत करण्यात आला. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. हळदी घाटाचे युद्ध कोणाकोणामध्ये झाले? तर बघा, हे युद्ध भरपूर परीक्षेत विचारलेलं आहे. अकबर आणि महाराणा प्रताप यांच्यामध्ये हळदी घाटाचे युद्ध झाले. देशी वृत्तपत्र कायदा कोणत्या गव्हर्नर जनरलने संमत केला? तर लॉर्ड लिटन यांनी हा कायदा संमत केला. भारतात विधवा पुनर्विवाहाचा कायदा केव्हा व कोणी सहमत केला? लॉर्ड डलहौसी यांनी 1856 साली हा कायदा सहमत केला. कायदा विचारलेला आहे, त्यामुळे हा प्रश्न नोट डाऊन करून ठेवा तुम्ही. वृत्तपत्राचा मुक्तिदाता म्हणून कोणास ओळखले जाते? तर चार्ल्स मेटकाफ याला वृत्तपत्राचा मुक्तिदाता म्हणून ओळखले जाते. तर बघा फ्रेंड्स, इथपर्यंत आपण एक 50 प्रश्न हे पूर्ण आधुनिक भारताच्या इतिहासामधले 1857 ते चे प्रश्न इथं पूर्ण बघितलेले आहेत. चला तर आता याच्यामधला आपण दुसरा पार्ट बघूयात, की ज्यामध्ये आपण परीक्षेत विचारलेले प्रश्न आहेत 2001 ते 19 पर्यंतचे, जे आयोगानेच विचारलेले आहेत ते क्वेश्चन मी इथे घेतलेले आहे. बघा फ्रेंड्स, तुम्ही जर MPSC लेवलच्या दर्जाचा अभ्यास करत असाल
तर मुलांचं आता साधं तुम्हाला क्लार्कची परीक्षा जरी द्यायची असली, तरी आपण 5वी पासून इतिहास शिकत असतो. ज्यामध्ये की समाजसुधारक आपल्याला माहिती आहे. लोकमान्य टिळक म्हटलं का आपल्याला माहिती आहे त्यांनी कोणतं कार्य केले, गणेश उत्सव, त्यानंतर त्यांचे ग्रंथ कोणते आहेत. तर मी इथे काय केलं, 30-30 प्रश्न रिपीट घेण्यापेक्षा असे युनिक क्वेश्चन घेतलेले आहेत, की जे मुलांना जास्त बघण्यात न आलेले आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. या व्हिडिओला चांगला मागची जी होते सामान्य विज्ञान आणि भारतीय संविधान, महाराष्ट्राचा भूगोल, या व्हिडिओला तुमचा खूप छान प्रतिसाद आहे. तुम्ही जो प्रतिसाद दिला त्याबद्दल थँक ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांनाही थँक चला तर मग आपण आता पुढचा प्रश्न बघूयात. बघा, स्वातंत्र्यपूर्व काळात कोणता दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात आला? स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणलेले म्हणजे स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर. तर 26 जानेवारी 1930 या वर्षी स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद हे घोषवाक्य कोणाशी संबंधित आहे? तर हे रयत शिक्षण संस्थेचं ब्रीद वाक्य आहे. पुढचं बघूयात. इष्ट असेल तेच बोलणार व साध्य असेल ते करणार हे ब्रीद वाक्य कोणाचे आहे? तर हे ब्रीद वाक्य गोपाळ गणेश आगरकरांचे आहे. बरेचशा मुलांचं जमलिंग होतं. मुलं लोकमान्य टिळक यावर क्लिक करतात आणि त्यांचा मार्क निघून जातो. त्यामुळे मुद्दाम मी हा क्वेश्चन इथे घेतलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. 15 ऑगस्ट 1947 पूर्वी खालील कोणत्या संस्थापकांनी सोडून भारतात सामीलनाम्यावर सह्या केल्या? म्हणजे हे असे 3 संस्थान होते की ज्यांनी भारताच्या करारनाम्यावर सह्या केल्या नव्हत्या. त्यामध्ये जुनागड, हैदराबाद संस्थान आणि काश्मीर संस्थान या 3 संस्थानांनी सह्या केल्या नव्हत्या. हाही प्रश्न युनिक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. कोणत्या व्यक्तीने भारतरत्न आणि निशान-ए-पाकिस्तान हे दोन्ही पुरस्कार मिळवले आहेत? तर मौलाना आझाद यांना हे दोन्हीही पुरस्कार मिळवले आहेत. खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणी लोकप्रिय केले? तर हे घोषवाक्य मदन मोहन मालवीय यांनी केले. 1853 मध्ये भारतात रेल्वे व टेलिग्राफ कोणी सुरू केले? तर लॉर्ड डलहौसी यांच्या काळामध्ये हे सुरू झालेले आहे. दौलताबादचा किल्ला कोणी बांधला? मोहम्मद बिन तुघलक यांनी दौलताबादचा किल्ला बांधला. पुढचा क्वेश्चन बघूयात. सोमनाथ येथील मंदिर 1026 मध्ये कोणी उद्ध्वस्त केले? तर गझनीचा मोहम्मद यांनी या मंदिराला उद्ध्वस्त केले. पानिपतचे पहिले युद्ध कोणामध्ये झाले? बाबर आणि इब्राहिम लोदी यांच्यामध्ये झाले. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. महात्मा गांधीजींच्या आईचे नाव काय होते? तर पुतलीबाई हे महात्मा गांधीजींच्या आईचे नाव होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चौदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केला? तर 1927 या वर्षी केला. आता जनरली मुलांना माहिती आहे महाड येथे केला चौदार तळ्याचा सत्याग्रह, पण वर्ष इथं विचारलं जातं आयोगाकडनं, त्यामुळे आपण इथे वर्ष घेतलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. 1908 मध्ये सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली? तर रमाबाई रानडे यांनी केली. चांददेवीची राजधानी कोठे आहे? तर चांददेवी या राणीची राजधानी अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. बहमनी राज्याची स्थापना कोणी केली? तर बहमनी राज्याची स्थापना हसन गंगू यांनी केली. महात्मा गांधी यांचा दांडी यात्रा कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे? तर हे आंदोलन सविनय कायदेभंग या चळवळीशी संबंधित आहे. हे प्रश्न थोडासा युनिक आहे, लक्षात ठेवा. पहिल्या गोलमेज परिषदेचे भारताचे व्हॉइसरॉय कोण होते? तर लॉर्ड आयर्नविन हे पहिल्या गोलमेज परिषदेचे व्हॉइसरॉय होते. मेर्लो-मिटो सुधारणा कायदा कोणत्या कायद्याशी संबंधित आहे? तर 1909 साली जो कायदा झाला त्याच्याशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न बघूयात. 1905 मध्ये लंडन येथे इंडियन होम रूल सोसायटीची स्थापना कोणी केली? तर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केली. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याचा अवलंब कोणाच्या कारकिर्दीत झाला? तर इंग्रजी शिक्षण हे लॉर्ड विल्यम बेंटिंक यांच्या कारकिर्दीमध्ये देण्याचा झाला. पुढचा प्रश्न बघूया. 1908 मधील टिळकांवरील खटल्याचे त्यांचे वकीलपत्र कोणी घेतले होते? तर हे वकीलपत्र बॅरिस्टर जिना यांनी घेतलं होतं. त्यानंतर
अंतर्गत चळवळीतील भूमिके चळवळीचे नेतृत्व कोणी केले भूमिगत, तर जयप्रकाश नारायण यांनी केले. संतती नियमाची पहिली स्थापना, इथे स्थापना पाहिजे सॉरी, महाराष्ट्रात कोणी केली, तर रघुनाथ धोंडो कर्वे यांनी संतती नियमाची पहिली स्थापना केली. भारत छोडोचा नारा कोणत्या वर्षी दिला? 1942 साली भारत छोडोचा नारा देण्यात आला. इथं वर्ष विचारलं जातं. नेक्स्ट बघूयात. भारत छोडो आंदोलनामध्ये काँग्रेस रेडिओ चालवण्यासाठी भूमिका कोणी पार पाडली? तर उषा मेहता यांनी पार पाडली. पाकिस्तान या कल्पनेचे जनक कोण होते? सर मोहम्मद इक्बाल हे पाकिस्तानच्या कल्पनेचे जनक होते. व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट कोणी सहमत केला? लॉर्ड लिटन यांनी सहमत केला. हा ऍक्ट महत्त्वाचा आहे. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी या संस्थेची स्थापना जगन्नाथ शंकर शेठ यांनी केली. आझाद हिंद सेनेच्या राणी झाशी रेजिमेंट तुकडीचे नेतृत्व कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन कडे होते. तर इथे तुम्हाला कोणाकडे नेतृत्व होते हे विचारलं जातं. भारताच्या फाळणीची योजना कोणाच्या कारकिर्दीत तयार करण्यात आली? तर लॉर्ड माउंटबॅटन यांनी तयार केलेली होती. तर बघा फ्रेंड्स, या पद्धतीने आपण इथे जवळजवळ 120 प्रश्नांचा आधुनिक भारताचा इतिहास बघितलेला आहे. चला तर फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला नक्की मला कमेंट करून सांगा. या व्हिडिओला भरघोस प्रतिसाद मिळाल्यावर आपण नक्की दुसरा याचा भाग आणूयात. इन डिटेल्समध्ये प्रश्नांचं स्वरूप कसं असावं मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही. आणि थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर नेक्स्ट फ्युचर. चॅनलवरती नवीन असाल तर एक सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जाईल. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. थँक्यू फ्रेंड्स.